त्या अनिमिष नेत्रांनी त्याला बघत होत्या. डोळ्यात अनेक भावना आणि अश्रूंनी गर्दी केली होती. त्यांना समोर त्यांचा 15 वर्षापूर्वीचा मुलगा दिसत होता. त्यांनी त्याचे थरथरते हात त्याच्या दोन्ही गालावर ठेवले आणि त्या थंड स्पर्शाने तो भानावर आला. क्षणभरापूर्वी भावूक झालेला तो आता मात्र गोंधळला आणि दुसऱ्याच मिनिटाला निर्विकार झाला. त्याने त्यांचे दोन्ही दंड सोडले आणि मागे झाला. देवयानी, त्याने दुसरीकडे बघत जोरात हाक मारली. सायली अजूनही भरलेल्या डोळ्यांनी त्यालाच बघत होती, पण तो मात्र आता रागाने लाल झालेला. तिचं तिथे उभं राहणं कदाचित त्याला अस्वस्थ करत होतं. इकडे देवेन त्याची हाक ऐकून कशी खंत हादरली, कारण त्याच्या आवाजात राग होताच, पण आज कितीतरी दिवसानंतर त्याने तिचं पूर्ण नाव घेतलं होतं. भीतीने तिचं हृदय भरधाव धावू लागलं. ती तशीच मंद झाल्यासारखी बसून राहिली. एक्सक्यूज मी, कार्तिक पाटील सायलीकडे न बघताच बोलला ना त्यांना क्रॉस करून आतमध्ये आला. सायली त्याला बघत तिथेच दरवाजात बसत होते, पण रामने पुढे येऊन त्यांना आतमध्ये आणला न सोप्यावर बसवला. न इकडे देवेने आता त्याला आतमध्ये आलेलं बघून ताडकन उठून उभी राहिली. देवयानी, कार्तिक पाटील रागात तिच्यासमोर येऊन उभा राहिला. तरी पण ती घाबरून एका जागी उभी होती. कार्तिक मी सांगतो. काकूला देवयानी घेऊन आली. बघ, तिने त्यांना ठीक केलं. तिने तुला काही सांगितलं नाही, कारण शिव घाबरताना घाई करत बोलत होता. पण कार्तिक पाटीलने त्याला मध्येच अडवलं. तू 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 नीच माणूस, माझी फसवणूक करायची तुझी हिंमत कशी झाली? तुझी आश्रमातून आणलेली काकू हीच ना? शिव नंतर तुझ्याशी बघतो. कार्तिक पाटीलने रागात शिवकडे कटाक्ष टाकला. शिव आणि देवयानी दोघेही घाबरून गप्प उभे होते. हे सगळं सोड, मला काही फरक पडत नाही. देवयानी, तुझं सामान भर. तो आता देवयानीकडे बघून बोलला. देवयानीने एक आवंठा गिळत कार्तिक पाटीलकडे पाहिलं. घशातून शब्द निघत नव्हता, पण तिला बोलायचं होतं. आणि तसंही सायलीबद्दल कळून पण कार्तिक पाटील तिला घरी न्यायला आतमध्ये आलेला तो तिला त्याच्यासोबत येण्यासाठी बोलत होता. त्यामुळे मनातून तिला खूप आनंद झाला आणि म्हणूनच पुढचं पाऊल टाकायची तिची हिंमत झाली. देवयानी, तुझं सामान भर, आपण आता निघतोय. कार्तिक पुन्हा रागात बोलला. तसं ती भानावर आली. मी नाही येणार, काकूसोबत येणार. देवयानी एकदम क्षीण आवाजात अडखळत बोलली. काय? पुन्हा बोल. कार्तिकने तिच्यावर नजर रोखली. आता तर तिच्या शरीरात प्राणच राहिला नाही असं वाटू लागले. पाय लटपट करू लागले. कशीबशी ती उभी होती. मी काकूशिवाय येणार नाही, देवयानी धीर एकवटून बोलली. आणि आता त्याच्या उत्तराची वाट बघू लागली. तो रागात तिच्याकडे बघत होता आणि अचानक त्याने तिचा हात पकडला आणि ओढतच बेडरूममध्ये घेऊन गेला. कार्तिक, शिवने मागून हाक मारली, पण तोपर्यंत कार्तिकने दरवाजा बंद केला होता. राम हे सगळं पाहून पूर्ण गोंधळला होता, पण आता देवयानीला आत नेलेलं पाहून तो लगेच उठला आणि दरवाजावर धापा मारू लागला. दीदी दीदी. राम आता पॅनिक झालेला. त्याला तिची काळजी वाटत होती. शिवने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. काळजी करू नको, ते दोघं नवरा बायको आहेत आणि तुझे जिजू तुझ्या दीदीवर खूप प्रेम करतात. तू काळजी करू नको, काकूला सांभाळ, शिव बोलला. राम नाईलाजाने पुन्हा सायलीजवळ जाऊन बसला. इकडे आतमध्ये कार्तिक पाटीलने देवयानीचा हात सोडला. तुझं सामान भर लवकर, मला माझा वेळ वाया घालवायचा नाही. कार्तिक जळजळीत नजरेने तिला बघत बोलला. मी नाही येणार. देवयानी हाताची मुठ्ठी घट्ट मिटून उसना आणत बोलली, पण त्याच्या नजरेला नजर देणं मात्र तिला जमत नव्हतं. असं का? मिसेस देवयानी, कार्तिक पाटील, विसरू नको की आपण नवरा बायको आहोत आणि आता तुझ्याजवळ काहीच पर्याय नाही. तुला माझ्यासोबत यावंच लागेल. कार्तिक रागात बोलला. देवयानीने भीतीने आवंठा गेला, पण तिला पण सहजासहजी हार नव्हती मानायची. ती पुढे काय बोलणार तोच. देवयानी, शेवटचं सांगतोय, तुझं सामान भर, नाही तर मला जबरदस्ती करावी लागेल. मग तुझ्या या कपड्यांची पण गरज भासणार नाही. मी तुला अशीच घेऊन जाईल आणि मी ते करू शकतो. तो आता इतक्या जबरदस्त रागात एक एक शब्दावर जोर देत बोलला की देवयानी घाबरून एक पाऊल मागे झाली. तिचं शरीर आता थरथर कापू लागलं. डोळे पाण्याने भरले. लवकर कर. तो पुन्हा रागात ओरडला. तशी ती लगेच कपाटाकडे गेली आणि रडत रडत तिने तिचे कपडे पॅक करायला सुरुवात केली. कार्तिक पाटीलने तिची बॅग उतरवली आणि तिने काढलेले कपडे तसेच त्यात कोंबले. आणि आणखीन काही? सगळे भरून झाल्यावर त्याने विचारले. तिने डोळे पुसत नकारार्थी मान हलवले. चल, तो बोलला आणि त्याने एका हातात बॅग उचलून दुसऱ्या हाताने तिचा हात पकडला. सर, तिने हाक मारली. नाही, मला काही ऐकायचं नाही.
तुला जर रामची काळजी वाटत असेल तर त्याला पण आपण घेऊन जाऊ. मी माझ्या माणसांना सांगतो. तो तिचा हात ओढत बोलला. दरवाजा उघडून दोघे पण बाहेर आले तेव्हा त्याचे बॉडीगार्ड पण तिथे हजर झालेले. त्यांनी लगेच पुढे होऊन त्याच्या हातातून बॅग घेतली. शिव, नंतर तुझ्याशी बघतो. कार्तिक शिवकडे एक रागीट कटाक्ष टाकत बोलला. शिव गप्प उभा होता. त्याची काही बोलण्याची हिंमत होत नव्हती. तेवढ्यात राम त्यांच्या समोर येऊन उभा राहिला. जिजू, दीदीची काळजी घ्या. राम देवयानीकडे एक कटाक्ष टाकत बोलला आणि देवयानी चकित झाली. एवढासा माझा भाऊ इतक्या लवकर मोठा झाला का? तिने प्रेमाने त्याच्याकडे पाहिलं. काळजी करू नको, मी तिची काळजी घेईल. तू पण तुझं साहित्य भर आणि या लोकांसोबत ये. कार्तिक पाटील देवयानीला दरवाजाकडे नेत बोलला. नाही, मी इथंच राहीन काकूसोबत. दीदी पोचल्यावर फोन कर. राम बोलला. काकूची काळजी घे. देवयानी दरवाजामध्ये थोडं थांबून बोलली. कार्तिक पाटील पण थांबला, पण त्याने एकदाही मागे वळून पाहिलं नाही. देवयानीला रामला मिठी मारायची होती, पण कार्तिकने अजूनही तिचा हात घट्ट पकडला होता. तिने सायलीकडे पाहिलं. सायली खाली बघत होती, तरीही तिच्या डोळ्यात गालावर पाणी दिसून येत होतं. तिने शिवला इशारा केला. सायलीची काळजी घेण्याचा त्याने मानेनेच होकार दिला. आपण निघतोय. कार्तिक पाटील बोलला तसं देवयानी त्याच्याकडे वळले आणि तो तिला तसाच हात पकडून बाहेर घेऊन आला. गाडीत बस, आता रडणं बंद कर. तो तिला गाडीमध्ये ढकलत रागात बोलला. तिने पण आता रागात त्याचा हात झिटकारला आणि दुसरीकडे तोंड करून बसली. सनकी, सायको, हिटलर, कुचका, सडका, बटाटा. तिने रागात डोळे पुसले आणि मागे वळून एकदा घराकडे पाहिलं. आता तिचं घर दूर दूर जात होतं आणि तिचं मन भरून येत होतं. तिने रागात बाजूला पाहिलं. कार्तिक पाटील शांतपणे गाडी चालवत होता, पण त्याच्या मनात मात्र भूकंप झालेला. आता घरी जाऊन काय काय होईल आणि हे आपल्याशी कसे वागतात काय माहीत. पण हो, आता आपण यांच्याशी बोलायचं नाही जोपर्यंत हे माफी मागत नाहीत. असं कसं ते मला जबरदस्ती आणू शकतात? मी नाही लवकर माफ करणार. देवयानी मनातच त्याला शिव्या घालत होती. तिने पण आता रागात त्याचा हात झिटकारला आणि दुसरीकडे तोंड करून बसली. सनकी, सायको, हिटलर, कुचका, सडका, बटाटा. तिने रागात डोळे पुसले आणि मागे वळून एकदा घराकडे पाहिलं. आता तिचं घर दूर दूर जात होतं आणि तिचं मन भरून येत होतं. तिने रागात बाजूला पाहिलं. कार्तिक शांतपणे अजून गाडी चालवत होता, पण त्याच्या मनात मात्र भूकंप झालेला. आता घरी जाऊन काय काय होईल आणि हे आपल्याशी कसे वागतात काय माहीत. पण हो, आता आपण यांच्याशी बोलायचं नाही. आता गाडीचा स्पीड खूप जास्त झालेला. देवयानीने वैतागून कार्तिककडे पाहिलं. त्याचा चेहरा जितका शांत दिसत होता तितका जास्त आतून तो खवळला होता आणि त्याचा पूर्ण राग आता गाडीच्या स्पीडने दिसून येत होता. देवयानी स्पीड बघून घाबरली होती, पण आता त्याच्याशी बोलून काहीच फायदा नव्हता. त्याचा राग जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत कदाचित स्पीड पण कमी होणार नाही. तिने मनातच देवाचा धावा सुरू केला. बस, गाडीचा कुठे अपघात होऊ नये म्हणून ती मनात देवाला प्रार्थना करत होती, पण त्याचा स्पीड वाढतच होता. शेवटी तिच्या पोटात भीतीने गोळा आला. तिने पाठीमागची सीट घट्ट पकडून डोळे गच्च मिटून घेतले. आता तिला काहीच बघायचं नव्हतं. बस झालेलं सगळे. आणि अचानक काहीच वेळात गाडीला ब्रेक लागला. देवयानी एकदम पुढे ढकलली गेली, पण सीट बेल्ट होता ती तशीच पुन्हा मागे सीटवर आली. तिने डोळे उघडून पाहिलं तर समोर एक प्रायव्हेट जेट दिसत होतं. शेवटी गाडीचा प्रवास संपला. तिने चेहऱ्यावरचा घाम पुसत एक सुस्कारा सोडला ना त्याच वेळी तिच्या बाजूला दरवाजा उघडला गेला. तिने दचकून बाजूला पाहिलं, पण ती काही प्रतिक्रिया देणार त्याआधीच त्याने तिचा हात पकडून तिला बाहेर खेचलं. तिला जाम राग आला. तिने हात सोडवण्याचा प्रयत्न केला, पण त्याची पकड घट्ट होती. सनकी, सायको, असं जबरदस्ती करायची काय गरज आहे? मी इथून पळून जाणार आहे का? का असं वागतात? यांना कळत कसं नाही? अशाने मला हर्ट होतंय. तिने तिच्या हाताकडे पाहिलं जिथे त्याने पकडलं होतं. त्याच्या घट्ट पकडीमुळे खरंच तिचा हात आता दुखत होता. तिचे डोळे पाणावले. तिने दुसऱ्या हाताने डोळे पुसले, पण आता तिने पहिला हात सोडवण्याचा बिलकुल प्रयत्न केला नाही. तो तिला तसंच पकडून डायरेक्ट जेटमध्ये घेऊन गेला. त्यात बसल्यावर मात्र त्याने तिचा हात सोडला. त्याने हात सोडल्यावर तिने हलकेच दुसऱ्या हाताने त्या हाताला चोळत त्याच्याकडे पाहिलं. तो दुसरीकडे बघत होता निर्विकारपणे. शे बाबा, देवाने याला प्रेम आणि करुणा कमी का दिली आहे? देवयानीने त्याच्या विरुद्ध दिशेला तोंड केलं. तेवढ्या जेटवरती उडू लागली. ती बसल्या बसल्याच कालपासून घडलेल्या गोष्टीचा विचार करू लागली. किती मेहनत घेऊन तिने प्लॅन केला होता.
त्याला इथं आणण्याचा, सायली काकूला भेटवण्याचा, यात तर तिने स्वतःचं नातं, स्वतःचं आयुष्य पणाला लावलं. या सगळ्यात तिने विचार केला होता की एकतर तो तिच्यासहित सायली काकूनं रामला घेऊन जाईल, नाहीतर तिला सोडून जाईल. पण ती हे सगळं विसरली होती की तिचा नवरा कार्तिक पाटील आहे. थोडा सनकी, थोडा सायको आहे. कधी काय करेल सांगता येत नाही. तिच्या पूर्ण प्लॅनवर पाणी टाकून तो तिला जबरदस्तीने घेऊन आला होता, ज्याचा तिने कधी विचार पण केला नव्हता. हट्टी कुठला, माहिती नाही आता सायली काकूची काय कंडिशन असेल. देव त्यांना व्यवस्थित ठेव. शिवानं राम घेतील काळजी, पण आपण हार मात्र मानायची नाही. जोपर्यंत तो ऐकत नाही तोपर्यंत आपण पण त्यांचं ऐकायचं नाही. तिने मनोमन ठरवलं न एक सुस्कारा सोडला. काही वेळाने तिने आजूबाजूला पाहिलं. थोड्या अंतरावर बॉडीगार्ड बसले होते. तिने ओठ मुरडले. हा स्वतः एवढा खतरनाक आहे, कोणाचाही खून करू शकतो. याला बॉडीगार्डची गरजच काय आहे? देवेने रागात पुन्हा कार्तिक पाटीलकडे पाहिलं. तो अजूनही शून्यात बघत होता. तिला आता वैताग आला. एकतर तो काहीच बोलत नव्हता. त्यात दुपार होत आलेल्याने तिला खूप भूक पण लागली होती. तिने मान खाली घालून डोक्याला हात लावला. तेवढ्यात मॅडम आवाजाने तिने मान वर करून पाहिलं. समोर नाश्त्याचा ट्रे घेऊन एक बॉडीगार्ड उभा होता. सरांनी तुम्हाला नाश्ता करायला सांगितलं आहे, तो बॉडीगार्ड तिच्या समोरच्या टेबलवर ट्रे ठेवत बोला. तो नाश्ता आणि त्याचा खमंग वास नाकात शिरताच तिच्या तोंडाला पाणी सुटलं. म्हणजे या बटाट्याला माहिती आहे तर आपल्याला भूक लागली ते. तिला मनोमन आनंद झाला, कारण या स्थितीत सुद्धा तो तिची काळजी घेत होता. भलेही आता तो रागवलेला होता, चिडलेला होता, बोलतही नव्हता, तरीही तिला खूप भूक लागलेली त्याला कळलं होतं. हेच तर कनेक्शन होतं तिचं आणि त्याचं. कोणाला हे समजण्यापलीकडचं नातं होतं. हृदयाशी थेट कनेक्शन होतं. हे सगळे तिला कळत होतं. तरीही आता त्याने दिलेला नाश्ता खाऊन तिला त्याचं ऐकायचं नव्हतं, कारण ती पण त्याच्यावर चिडली होती. तिला सुद्धा त्याच्यावर रागवण्याचा तेवढाच किंबहुना जास्त हक्क आहे, आणि हे त्याला कळायला हवं. हे तिला मनापासून वाटत होतं. मला नकोय, देवयानी हाताची घडी घालून बाहेरच्या दिशेने बघत बोलली. त्याचवेळी समोर बसलेल्या कार्तिक पाटीलने त्या दोघांकडे पाहिलं, पण देवयानी विरुद्ध दिशेला तोंड करून होते, त्यामुळे तिला दिसलं नाही. कार्तिकने डोळ्यानेच त्या बॉडीगार्डला काहीतरी इशारा केला आणि पुन्हा तो बाहेर बघू लागला. मॅडम प्लीज, तो बॉडीगार्ड विनंती करत बोलला. ज्याला विनंती करायला हवी ते तर करत नाहीत. साधं सॉरी पण नाही. मी नाहीच खाणार हे. बघतेच किती हट्टी आहेत हे. आज यांचं काहीच चालू देणार नाही. देवेने नकारार्थी मान हलवत पुन्हा बाहेर बघू लागली. मॅडम प्लीज, तो बॉडीगार्ड पुन्हा तोंड बारीक करून बोलला. भैया मला भूक नाही आहे, खरंच मला हे नको आहे. देवयानी शांतपणे बोलले. मॅडम प्लीज, आम्हाला पण खूप भूक लागली आहे. तो बॉडीगार्ड तोंड बारीक करून बोलला. मग तुम्ही खा ना, मी तुम्हाला थोडी चढवलं आहे. देवेने थोडं वैतागून उत्तर दिलं. तुम्ही खाल्ल्याशिवाय आम्हाला जेवण नाही, हा आदेश आहे. तो बॉडीगार्ड बोलला आणि देवेने शॉक झाली. काय? देवेने चकित होऊन विचारलं. हो मॅडम. तो बॉडीगार्ड पुन्हा तोंड बारीक करून बोलला. आता इथे इमोशनल ब्लॅकमेल काय? या सनकीचं डोकं चालतं, माझं कुठेच काही चालणार नाही का? देवेने कार्तिक पाटीलकडे बघून एक सुस्कारा सोडला आणि मग नाश्त्याकडे पाहिलं. जवळजवळ सगळं तिच्याच आवडीचं होतं. नको तिथे प्रेम ओतू जातं, पण दुसऱ्याच काही ऐकण्यात इगो येतो. तिने बॉडीगार्डकडे पाहिलं. तो आशेने तिच्याकडे बघत होता. मी खाते, तुम्ही पण खा, ते वैतागून बोलले. तसं बॉडीगार्डचा चेहरा खुलला. तेवढ्यात तिच्या मनात त्याचा विचार चमकून गेला. त्यांनी काही खाल्लं असेल का? भैया एक मिनिट. तिने हळूच बॉडीगार्डला हाक मारली. तसं तो आज्ञाधारकपणे तिच्याजवळ आला. त्यांनी काही खाल्लं नसेल तर त्यांना पण द्या. देवयानी हळूच कार्तिककडे इशारा करत बोलली. बॉडीगार्ड गालात हसला आणि होकारार्थी मान हलवून निघून गेला. शी बाबा, हे बॉडीगार्ड पण आता माझी खेचणार का? देवेने नकारार्थी मान हलवले. थोड्याच वेळात बॉडीगार्ड कार्तिकसाठी पण जेवण घेऊन आला, पण कार्तिकने त्याच्या ताटाकडे पाहिलं पण नाही. आय एम फुल, तो एवढंच बोलला आणि पुन्हा बाहेर बघू लागला. देवेनेची भूक आता कुठल्या कुठे पळाली. त्यानं खाल्लं असेल का की खोटं बोलतोय? तिच्या मनात चलबिचल वाढली. पुढे होऊन त्याच्याशी बोलायची इच्छा होऊ लागली, पण आता माघार घ्यायची नाही हे तिने पुन्हा एकदा तिच्या मनाला धमकावलं आणि पुढे आलेला नाश्ता संपू लागली. काही वेळाने त्यांचं जेट पुण्यात आलं. यावेळी ती त्याच्या अगोदर उठली आणि जेटमधून खाली उतरू लागले. पुन्हा एकदा त्याने जबरदस्ती तिला आणू नये म्हणून. कार्तिक तिला पाठमोरे बघत खाली उतरला आणि दोघेही पुन्हा कारमध्ये जाऊन बसले. आता तिच्या मनात पुढचे विचार फेर धरू लागले.
कारण आता घरी जायचं होतं. तिथे मिस्टर पाटील मिसेस पाटील असणार होत्या. पण या सगळ्यांना कसं फेस करणार याची चिंता आता तिला लागली होती. रामू, सगळी तयारी झाली आहे का? मिसेस पाटीलने एका नोकराला विचारलं. होय मॅडम, पूर्ण बंगला सजवला आहे. शिवाय सगळं कार्तिक सरांनी सांगितलं होतं तसंच केलं आहे, रामू बोलला. तेवढ्या तिथं किरण आली. तिने पूर्ण बंगल्यावरून नजर टाकली. एखाद्या फंक्शनसारखा साठी सजवावा तसा पूर्ण बंगला सजवला होता. किरण भयंकर चिडली. आंटी, तुम्ही खरंच त्या देवयानीला घरी घेणार आहात? किरण थोडं रागात विचारत होती. हे बघ, कार्तिकने ठरवलं आहे तर तसंच होईल. शिवाय मिस्टर पाटील पण फक्त कार्तिकचं साथ देतात. आणि तसंही आता मला कळालं आहे देवयानी चांगली आहे. शेवटी तिने माझ्या बहिणीला ठीक केलं आहे, मिसेस पाटील बोलल्यानं किरण जास्तच चिडली. पण आंटी, जर कार्तिकला सायली आंटीबद्दल कळलं तर? तिला घेऊन येणार नाही असं तुम्हीच बोलला होता ना. मग ही इतकी तयारी का करत आहात? त्याने सांगितलं म्हणून करत आहे. तू जा आणि पटकन तो हार घेऊन ये जो देवयानीकडून घेतला होता. पण आंटी, हे बघ, ती आली नाहीच तर तो हार तुलाच राहणार आहे. पण थोड्या वेळासाठी देऊन ठेव. जर कार्तिक एकटाच आला तर तुलाच घे. ठीक आहे. किरण नाईलाजाने पाय आपटत तिच्या रूममध्ये गेली. तिने तो हार काढला. तो तिला जाम आवडला होता. तो आता दुसऱ्याला देणं तिच्या जीवावर आलेलं. पण मिसेस पाटील बोलल्या म्हणून ती तो हार घेऊन त्यांच्याजवळ आली. किरण, नको चेहरा पाडू, झालं गेलं विसरून जा. मिसेस पाटील बॉक्स उघडून हार बघत बोलल्या. तर मित्रांनो, कसं वाटलं आजचा पार्ट? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.